गुड मॉर्निंग. सो आज आम्ही निघणार आहोत कर्द्यावरून साऊथ गोव्यासाठी आणि आजचा प्रवास असणार आहे 350 किलोमीटर आणि कैवल्य भरपूर एन्जॉय करतो आहे आजोबांच्या गावी. आणि मागे बघू शकता पुनर्वी आणि ध्रुव खेकडे पकडत आहेत. खेकडे पकडतात की मासे? मासे पकडत आहेत. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता किती सुंदर. चला सगळ्यांना बाय करून निघालोय. चला दुर्गाला दे. ध्रुव गोळी खा. पिंड खाली कर. टाटा टाटा का सगळ्यांना टाटा टाटा बोलतो. टाटा. हे बघ इथून हे सगळे दिसतात ना. टाटा कर टाटा कर टाटा. त्याला खास बघ एवढं हे झालंय बिचारा. बाय ध्रुव. टाटा. कुठे दिसतंय मामा. सो आता आम्ही कर्दे गावातनं निघालोय. इकडनं जाणार आहोत पुढे करसगाव. करसगाववरून दाभोळवरनं आम्हाला फेरी बोट पकडायची आहे जी आम्हाला सोडणार गुहागर साईडला. आणि मग तिकडनं तळीवरनं आम्ही जाणार आहोत चिपळूण. तो रस्ता तळी मार्गे चिपळूणला बाहेर निघतो एक्सप्रेस हायवेला. आणि तिकडनं मग पुढे आपला एक्सप्रेस हायवेचा प्रवास टुवर्ड्स साऊथ गोव्याच्या दिशेने. ॲक्च्युली 2 रूट होते आमच्याकडे जायला. एक तर दापोलीवरनं खेडवरनं परत चिपळूण वगैरे करत असं पुढे प्रवास होता. पण आम्ही जरा कोस्टल रोडची मजा घेत चाललेलो आहोत. तुम्हालाही दाखवतो. आता ते काय बोलू नको. नाही आज काय नाही बोलायचं. आज शांत राहायचंय. पालखी असते. ऍक्च्युली कोणाला निघायचं मन नव्हतं. आमचं निघायचं टायमिंग होता सकाळी 7चा. 7चे वाजलेत 9 आणि एकमेकांवर नावं टाकतायत. हा उशिरा उठला, तो उशिरा उठला. आणि याच्यात टार्गेट 2 झालेत, कैवल्य आणि ह्या छोट्या माणसामुळे आम्हाला उशीर झालाय. आणि पुनर्वी तोंड दाखवतो तुझं. इथं पण दाखवतो. झाला. परवापासून आंघोळ नाही केली तिने. आता डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये जाऊन नाही. काल केलेली. 2 वेळा केलेली आहे. समुद्रात एकदा केली खाऱ्या पाण्याने. हा काय. आजीला पण मीन निघवत नव्हतं आज. झोपेला पण मी चांगला माहेरी झोपली. माहेर वासीन आली की तिला झोप चांगली लागते. आमची सुप्रियाच बघा. आज तिचा बर्थडे आहे. सगळ्यांनी विश करा तिला हॅपी बर्थडे. आज आम्हाला सुप्रिया पार्टी देणार आहे. पार्टी माझ्याकडून. घरचे म्हणतात सुप्रिया पार्टी द्यायची होती म्हणून घेत निघाली. सुप्रिया पळाली घर सोडून. हे काचा खाली करा गरज. फास्ट कर. हा बघा केवढं छोटे रस्ते आहेत. आणि आमच्या उजव्या हाताला समुद्र किनारा. असं कोस्टर राईड करत आम्ही टिल जाणार आहोत दाभोळपर्यंत. रस्ता बघा किती सुंदर आहे. छोटासाच आहे. आणि हा रस्ता आम्हाला कर्द्यावरून शॉर्टकटने बाहेर नेतो करसगाव बुरोंडी या दिशेने. बुरोंडीमध्ये फेमस आहे तिथे हे तिकडचं फिशिंग मार्केट आहे. तिथे फिशचा लिलाव होतो. आणि त्याच रस्त्याने जर पुढे करत गेलो तर परशुरामाची भूमी आहे. तिथे परशुरामाचं एक स्टॅच्यू उभारलं आहे मोठं. तिकडनं पण मेडिटेशन सेंटर ॲक्च्युली आहे. ते मस्त आहे, बघण्यासारखं आहे. जर कधी दापोली साईडला आलं तर नक्की व्हिजिट करा परशुराम भूमीला.
रस्त्याला वर्दळ पण भरपूर कमी आहे. जे लोकल आहेत तेच इथे दिसतील तुम्हाला. पण आता सध्या वीकडे आहे त्यामुळे कोणी नाही दिसत, पण वीकेंडला जनरली भरपूर क्राऊड असते आहे ते. आता तुम्हाला समुद्र दिसेल. हा बघा समोर समुद्र किनारा. हा लाडघरचा समुद्र किनारा आहे समोर. एकदम भारी वाटते. रस्ते थोडे खडबडीत आहेत पण मजा येते गाडी चालवायला. एकदम सगळीकडे हिरवंगार आहे आणि हलकासा असा पाऊस येऊन गेलेला. वातावरणात थोडा गारवा आहे बऱ्यापैकी. हे बघा सुंदर असं घर. छान बांधले घर. सुपारीची झाडं, नारळाची झाडं. आपली जागा असते ना त्या. सो आता आम्ही पोहोचलो आहोत. हे बघा तुम्ही बघू 3 night शकता 4 days. परशुरामाची मूर्ती केवढी मोठी आहे. इकडनं दाखव. पाहिजे तू नंतर कर कॉल, हे लोक उठले की. ठीक आहे. दाभोळमध्ये पोहोचलेलो आहोत आपण आणि तुम्ही बघू शकता इथून चंडिका देवी मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. चंडिका देवी म्हणजे ती कैवल्या. चंडिका देवी म्हणजे असं काय म्हणतात ते, गुहे स्वयंभू मंदिर आहे. ते गुहेच्या आतमध्ये आहे, जिथे लाईटीचा वापर केलाच नाही आहे. जे काय आहे ते दिव्यांच्या प्रकाशावरती तुम्हाला आतमध्ये जायचंय, देवीचं दर्शन घ्यायचं. आता इकडनं 2 किलोमीटरवरती आपली जेटी आहे, ज्याच्यामध्ये आपण बोटीमध्ये गाडी टाकणार आहोत आणि पुढचा प्रवास सुरू होईल आपला. चला बघूया. मस्त रस्ता सुंदर आहे, गाडी चालवायला मजा येते. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत जेटी जवळ. इथून आपल्याला हा टर्न मारायचा आहे आणि जेटी नाही आहे, पलीकडच्या साईडला आहे. सो आता आपल्याला ह्या तिकीट काउंटरच्या इथे जाऊन तिकीट काढायची आहे आणि बघूया पुढचा प्रवास कसं काय. समोर दिसते ती जेटी. यांचं फोटो सेशन चालू आहे इथे. पुनर्वी, ताई, सुप्रिया आणि ही आपली बोट आलेली आहे इकडनं बघू शकता. आणि आपली आई ते मावशी सोबत बोलत आहे लाडक्या बहिणीबरोबर. लाडक्या बहिणीचे पैसे आले ना ग, मे महिन्याचा हप्ता आला. हा व्हिडिओ. पैसे आला. हा हे बघ इथे यांचं फोटोशूट चाललेलं आहे, मजा करतायत. आणि अशा प्रकारे ही बोट आलेली आहे आपली. सो आता आपल्याला या बोटीमधून जायचंय. आणि हा बघ आता इथे पार्क करूया रिव्हर्सलाच. जास्त गाड्या नाही येत आज. अशा प्रकारे गाड्या पार्क झालेल्या आहेत बोटीमध्ये. किती सुंदर नजारा आहे. इथे आहे तो समुद्र आहे. समुद्र आणि या नदीचा संगम होतो या इथे. आणि हे इथे मजा करतायत. केबिन मधून नजारा बघू शकता कसा आहे.
त्या तिथे आपली ही बोट पार्क होईल. तिकडनं आपल्याला गाडी टाकायची आणि वरनं असं पूर्ण फिरून असं त्या डोंगराच्या मागून रोड आहे जो जातो गुहागर तळीवरनं चिपळूण असा रस्ता आहे. येऊन जाऊन पावसाच्या सरी आहेत मध्ये मध्ये. मस्त वाटतंय वातावरण एकदम. पाणी बघ, पाऊस बघ पडतोय. गुहागर मध्ये पोहोचलो आम्ही आणि पावसाला तुफान सुरुवात झालेली आहे. आणि शोपा इथे काम चाललंय वाटतं रस्त्याचं, काय माहिती नाही. कसले तरी केबल टाकतायत, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि समोरून बघता आपली लाल परी आली आहे. कोणती गाडी आहे ही? वेल्दूर आहे. वेल्दूर वेल्दूर आता पाऊस कमी झाला. कसं थोडासा पॅच साठी पाऊस होता ना. मस्त. पण पाऊस पडणार तिथे पूर्ण ढगाळ वातावरण आहे एवढं त्यामुळे जिथे जिथे ढग आहेत तिथे एकदम बघ जोरात पाऊस आहे. आता इथे वरती एकदम क्लिअर आहे त्यामुळे ड्रिझल होतंय. आता आपल्याला हा लेफ्ट घ्यायचा आहे. जायचं बेटा, कुठे जायचं? कपडे सुकत टाकला आपले. ठीक आहे, ठीक आहे. आणि देऊ बिस्किट पुन्हा द्या. थांब थांब थांब. चिपळूण 50 किलोमीटर इकडनं. काय आलं, काय पाहिजे? भरपूर आम्ही रस्ता कव्हर केला. तरी जर आम्ही खेड मार्गे गेलो असतो ना, सकाळचे 11:15 वाजले आहेत आणि पावसाने पूर्ण काळोख करून ठेवलंय. वातावरणाची वाटत नाही असं की दुपारच्या 11:15 वाजता गाडी चालवते. मस्त एकदम क्लायमेट बनलंय. आणि हा रस्त्याला कोणी नाही, पूर्ण जंगल एरिया आहे. मला आवाज येत असेल टप 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 टप, केवढ्या जोरात पाऊस पडतोय. मोठे मोठे थेंब आहेत पावसाचे ऍक्च्युली. सुंदर, मजा येते. दोन मिनिटापूर्वी धो पाऊस होता आणि जरा पुढे आलो आणि पाऊसच नाही. ते पूर्ण रस्ता सुका आहे. सही. रस्ता पण चांगला आहे. रस्ता चांगला आहे, मस्त पहिले एकदम. नव्हते असं हिरो. इथे नुसतं आम्हाला काढका नानाचा. या रस्त्याने हो मग आता सुधारले रस्ते. नितीन गडकरींनी काम केलंय भारी. चांगला केला नाही. हो. तर पहिले बघशी पिंकीची पत्रिका वाटायला तिकडे गेला होता ना. मम्मी पेशंटच होती ना. आणि नुसतं आज सगळी देवळं फिरवते, सगळी देवळं. हो हो होत. नितीन मामा हं? काल पण आला धावत आला ना. तू लाडकी बहीण आहेस ना म्हणून. धावत आला आणि मग तिथे उभा काय आलं बेटा, काय आलं? काही वेळेला बिस्किट हवंय अजून. काय आहे? मग थांब. क्या चाहिए चचा को? म्हणून काय केलं? बघ झालं बिस्किट. त्याला कुठलं काय बिस्किटचं नाव? मिल्किस्ट. मिल्किस्ट बिस्किट आवडलेलं आहे त्यावेळेला. तळीवरनं आता आम्ही पुढे आलोय आणि तळीपासून चिपळूणपर्यंतचा रस्ता तर एकदम मक्खन आहे. 2 पदरी रस्ता आहे, सिंगल लेन. मस्त, पण गाडी चालवायला पण मजा येते. बघू शकता. हे बघा, मस्त. अच्छा, म्हणजे इथपर्यंतच मजा होती. जवळजवळ 20 किलोमीटर आम्ही असं आलोय आणि आता रस्ता छोटा झालेला आहे. बापरे,
कैवल्या गाडी कशी चालवतो कैवल्या गाडी कशी चालवतोयस तू दाखव. देवा वाव, परत 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 अजून स्पीडने. कसं खाल्ला करतोस वरना. काय आजी काय बोलली तुला? काय बोलल्या? बूम कसा करतोस तू? परत परत गाडी चालव. दाखव 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 ना. आला आजी नका. चल चल. तिकडे ते गाणं लावून ठेवतो. मग आम्ही बोलू तोंडाने करतो नाहीतर नाही. ए परत परत कसं ते काय बोलल्या? कसं ड्रुम ड्रुम. अरे वा दाखव ना. करतोस त्यांनी केला. अरे वा अरे वा अरे वा. वा वा छान छान छान. आता काय वेळेला तुझं गाणं लागणार आहे. मग आपण डान्स करून दाखवूया सगळ्यांना. गाडो कसे पळत आहेत बघ. अम्मा नाही आहे. कसं असतं. माय बाबा लागे. सो आता आम्ही पोहोचलो आहोत फेमस हॉटेल अभिषेक चिपळूणमध्ये. बघू शकता तुम्ही. भरपूर फेमस हॉटेल आहे चिपळूणमधलं. बरेच सेलिब्रिटी येऊन गेले. काय काय मागवलेलं? ही आहे शिंपल्यांची थाली. आणि ती बघू शकता चिकन थाली. वड्याची साईज बघा काय आहे. कैवल्य नुसतं वळवळ वळवळ करतोय गाडीत. नीट बसू देत नाही. हे केच ते केच. आणि मस्त. हा आता नको. आणि आमचा कैवल्य बघा सुपरमॅन कसा रोड बघत चाललाय.
कैवल्य बघा प्रवासाचा आनंद घेत असं बघतोय विंडोला पूर्ण टच. कैवल्य काय मजा करतोय नुसतं प्रवासाची मजा घेतोय. कैवल्य काय नाही त्याचं हून आहे की चून आहे. पुनर्वी जेवण कसं होतं? आवडलं तुला? बोंबील आवडली की काय आवडलं? चिकन आवडलं? हा चांगलं होतं जेवण पण. समोरच्या गाडीमध्ये बघताय ते काय म्हणतात ते बजाज मॅक्सिमा मध्ये पोरं बघ काय मस्त लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. कशा त्या विंडो मधून बघ बघा एकमेकांना मारतायत काय. नाही नाही आवाज ते बघ मस्त करतात. खाली उतर बोलतोय त्याचा मावस. तू बघ वाजवतोय त्याला. हा कैवल्य आहे दुसऱ्या. ऐकत नाही कोणाचा काय नाही. अशी मस्त करतात. फुल एन्जॉय करत चालले. चिपळूण नंतर रस्ता चांगला आहे जरा. रस्ते मस्त आहेत. संगमेश्वर डेपोचे इथे पोहोचलोय. बघू शकता अजून काय पुलाचं काम काही झालेलं नाही आहे. खाडी आहे केवढी. हो भरपूर मोठी खाडी आहे. खाडी आहे की नदी आहे काय माहित नाही पण काम चालूच आहे. आणि रस्त्याची कंडिशन भरपूर वाईट आहे संगमेश्वर पासून. थोडं किती किलोमीटरचा पॅच आहे तो पुढे गेल्यावर सांगतो तुम्हाला. बापरे गाडी नुसती होडीसारखी चालते. गाडीत बसले की होडीत बसले कळत नाही. संगमेश्वर नंतर रस्त्याची कामच चाललेली आहे ते बघा. बरंच एक नाही म्हणता 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास झाला आमचा आत्तापर्यंत. सगळीकडे कामच चाललेत. हा बहुतेक रत्नागिरीपर्यंत एवढा पॅच आहे वाटतं काम. समोर बघ आधी. बघ पुढे गाड्या बाजूला. काय धुरला करून टाकला रस्त्याचा पार. तू बघ धूर भावाने धूर करून टाकला एकदम. असं काय केलं तिने? रस्त्याचं काम चाललंय ना ग. हे असे यांचे जोक पानसट. देवरुख पर्यंत रस्ता एकदम घाण आहे. मध्ये मध्ये काही छोटे छोटे पॅच आहेत की जे चांगले आहेत. बाकी पूर्ण रस्ता खराब. अक्षरशः गाडीचा 20-30 असा स्पीड चाललाय. रस्त्याला अशी मोठे मोठे दगडी टाकून ठेवल्यात. बारीक दगडी आहेत. टायराची तर वाट लागतेच आहे. कंटाळा आला त्या रस्त्याला गाडी चालवायला. आता देवरुख क्रॉस केलं. क्रॉस करून एक 5-6 किलोमीटर पुढे आल्यानंतर जरा रस्ता चांगला भेटला. असं आता पुनर्वीला आलाय कंटाळा ना. पुनर्वी आता डान्स करणार आहे. अगं पुनू काय वाटतं तुला? कसं वाटतं एवढं लांबचं ट्रॅव्हलिंग करतेस फर्स्ट टाइम? नवीचा चेहराच बघा कसा. चेहराच बघा. बसली कंटाळली त्या गाडीत बसायला. फर्स्ट टाइम एवढं लांबचं ट्रॅव्हल करते म्हणजे अशा गाडीत म्हणजे कार नाही. पूर्ण ट्रेनने कुठे गेलेलीस? दिल्ली से क्या लाया फिर?